अंबरनाथ पश्चिम भागामध्ये गेल्या 6 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्यानं नागरिक संतापले। भाजप नगरसेवक उमेश पाटील आणि किरण राठोड यांच्यासह स्थानिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला। पाणीच मिळत नसेल तर आम्ही बिलही भरणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे। तसंच पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील मोर्चा थेट ठाण्यातील संबंधित कार्यालयावर नेला जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। यांच्याकडे जो पाणी येतो तो चोरीला जातोय। कुठे कुठे 6-6, 8-8 तास पाणी आहे, कुठे 8-8, 7-7 दिवस पाणी आहे, तर कुठे 6-6 दिवस पाणी नाहीये। म्हणजे कुठेतरी एमजीबी फेल्युअर आहे। जर आता या 10 दिवसात रेग्युलर पाणी केला नाही तर मी आज एवढ्या वर्षांपासून या सर्व लोकांना आणि महिलांना घेऊन येतो। याच्या पुढे मी इथे येणार नाही आणि मी याच्या पुढे जेवढे लोक माझ्याबरोबर असतात नेहमी त्या लोकांची मुलं, मी छोटी 10 वर्षाची असो, 5 वर्षाची असो का 6 वर्ष शाळकरी मुलांना घेऊन डायरेक्ट चीफ एक्झिक्युटिव्ह जे ठाण्याला बसतात त्यांच्याकडे मोर्चा काढ। अशी कोणती यंत्रणा आहे की पाणी पुरवायचं नाही आणि बिल तेवढंच। हा 70-80 हजार बिल आमचे गरीब स्लमवाले बिचारे आहेत, त्यांनी हे सोसायटी प्रोव्हाइड करू शकते। गरीब स्लमवाले कसे प्रोव्हाइड करतील? म्हणजे पाणी द्यायचं नाही तरी बिल, आणि जिथं बिल नाही तिथं फुल पाणी द्यायचं। तर ह्यांचा हा कारभार कुठेतरी थांबला पाहिजे, नाहीतर आम्ही उमेश पाटील, प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांच्याकडे भव्य दिव्य मोर्चा काढू।